नमस्कार मित्रांनो. अमावास्येचा जन्म हा साधारणतः अशुभ फलदायी मानला जातो. पण हे कितपत खरं आहे? कारण अमावास्येची रात्र ही काळी रात्र आणि अमावास्येला चंद्राचं बळ अजिबात नसतं. म्हणून साधारणतः हा जो जन्म आहे तो अशुभ फलदायी मानला जातो. परंतु हे म्हणावं तितकं सोपं नाही आहे किंवा म्हणावं तेवढे त्याच्यामध्ये तथ्यसुद्धा नाही आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. समजा मेष राशीची अमावास्या असेल. अर्थात आपण सगळ्या राशीच्या ज्या अमावास्या आहेत त्या संदर्भातली चर्चा वेगवेगळ्या एपिसोडमध्ये करणारच आहोत. आजच्या एपिसोडमध्ये आपण चर्चा करणार आहोत, मेष राशीची अमावास्या समजा पत्रिकेत असेल, तर त्यांचं जे संपूर्ण व्यक्तिमत्व असतं किंवा जीवनातल्या नेमक्या घडामोडी कशा प्रकारच्या होतात, या संदर्भातली चर्चा करणार. तर साधारणतः मेष राशीची अमावास्या म्हणजे तुमच्या पत्रिकेमध्ये रवी आणि चंद्र दोघीही मेषेत असतील किंवा ज्या ठिकाणी एक अंक असेल पत्रिकेमध्ये किंवा कुंडलीमध्ये, त्यामध्ये दोन्हीही समजा रवी आणि चंद्र समजा मेषेचे असतील, तर त्याचा जो प्रभाव परिणाम असेल तो नेमका कशा प्रकारचा असेल. तर अशी जी माणसं असतात ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असतात. त्यांचं राहणीमान असं हे सुव्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप आणि ट्रेंडिंग फॅशन यांना करायला आवडते. आता सांगितल्याप्रमाणे यांच्यामध्ये पेशन्स थोडा कमी असतो. छोट्या मोठ्या गोष्टीमुळे लगेच ते रागवतात किंवा लगेच त्यांचा भावना वेगळा तो चढतो. परंतु याच्यामध्ये कारणसुद्धा वेगवेगळे असतात. लक्षात घ्या, ही जी स्वतः माणसं असतात ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असतात, मेहनती असतात. कुठलंही काम जर का यांना करायचं असलं तर स्वतःचं 100% त्याच्यासाठी देतात आणि ते काम पूर्ण करतात. यांची जी निर्णय क्षमता असते ती सुद्धा खूप चांगली असते. म्हणजे एखादं काम समजा त्यांनी हातात घेतलं किंवा निर्णय घ्यायचा ते झटपट निर्णय घेतील आणि तो जो निर्णय घेतील तर तो संपूर्णपणे प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यांचा स्वतःचा असा स्वभाव असतो आणि समोरच्या व्यक्तीकडून जर का अशा काही गोष्टी झाल्या नाहीत तर मग यांचा पारा चढतो आणि मग यांची जी वाणी आहे, त्यांचा जे शब्द आहेत हे सुद्धा तिखट होतात. आणि त्यामुळे बऱ्याच वेळा वैयक्तिक नातेसंबंधामध्ये मेष राशीची जी अमावास्या असते ही थोडीशी तिखटच असते किंवा त्यांच्यापासून लोक थोडीशी लांब राहण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या या स्वभावामुळे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेक्निकल किंवा इंजिनिअरिंग फील्डमध्ये या ज्या व्यक्ती असतात या बऱ्याच प्रमाणात पुढे जातात. प्रचंड मेहनती या व्यक्ती दिसून येतात. कुठलंही काम म्हणजे ते इंजिनिअरिंग किंवा याच्या संबंधित त्याच्या संदर्भातले जे मायन्यूट फॉल्ट असतात ते शोधण्याची कला या राशीच्या व्यक्तीमध्ये खूपच चांगल्या प्रकारची दिसून येते. यांचा जो कॉन्फिडन्स असतो तो सुद्धा खूप चांगला असतो. फक्त इकडे एकच गोष्ट सांगावीशी वाटते की यांच्या बाबतीत एक गोष्ट असते की आधी कृती मग विचार. म्हणजे कुठलीही गोष्ट करायची असेल तर आधी कृती करतील आणि नंतर तो विचार करतील. आणि याच्यामुळे होतं काय की बऱ्याच वेळा समजा यांचे निर्णय चुकले तर मात्र येणारी जी परिस्थिती असते ती सुद्धा थोडीशी बिकट होण्याची शक्यता असते. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं म्हणजे कुठलीही काम करायचं असेल तर थोडासा जास्त वेळ घेऊन जर का त्याचा समर्पकपणे विचार केला तर जीवनामध्ये बऱ्याच प्रमाणात सक्सेस होऊ शकतं. कारण यांच्यामध्ये एनर्जी असते ही जबरदस्त दिसून येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ज्या राशी असतात त्या घरच्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्याकडे यांचं अटॅचमेंट खूप चांगल्या प्रकारे दिसून येतं. खास करून यांच्या घरामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचा त्रास हा दिसून येतो. मातेचं सौख्य कमी मिळणं, मातेला आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास असणं, अशा प्रकारचे काही अनुभव मेष राशीची अमावास्या असेल तर दिसून येतील. किंवा घरातलं वातावरण गढूळ असणं, घरातलं वातावरण ठीक नसणं, अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव दिसून येतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेष राशीची अमावास्या असेल तर अशा ज्या व्यक्ती असतात ह्या रिलेशनशिपमध्ये लवकर येतात किंवा रिलेशनशिपमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे जर का यांना समोरच्या व्यक्तीतली कुठलीही गोष्ट आवडली की लगेच रिलेशनशिपमध्ये येतात आणि रिलेशनशिपमधून निघतात सुद्धा लवकर. म्हणजे यांना एखादी गोष्ट समोरच्या व्यक्तीची नाही आवडली किंवा काही गोष्टीमुळे छोट्या मोठ्या गोष्टीवरून लगेच टोकाचे निर्णय घेण्याची जी शक्यता असते ती या व्यक्तींमध्ये थोडीशी जास्त दिसून येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य. आरोग्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर उष्णतेच्या संदर्भातले विकार किंवा ज्याला आपण पित्त प्रकृती म्हणतो, पोटाच्या संदर्भातले विकार, यांना तिखट वगैरे किंवा चटपटीत खाण्याची आवड असते आणि त्याचे प्रभाव परिणाम त्यांच्या साधारणतः आरोग्यावरती सुद्धा दिसून येतात. तर त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. खूप काही ओबीस वगैरे खूप काही जाडं होणं वगैरे याच्यामध्ये दिसून येत नाहीत, पण खाण्यापिण्याच्या ज्या सवयी आहेत त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲडिक्शन यांना फार लवकर होतं किंवा एखाद्या गोष्टीचे लत लागण्यावर म्हणतो, स्मोकिंग असेल, ड्रिंकिंग असेल किंवा अन्य काही, तर त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. बाकी जर काय सांगायचं झालं तर कुठल्याही गोष्टी की ज्या तुम्ही टेक्निकल फील्डमध्ये किंवा या ज्या व्यक्ती आहेत त्या खूप पुढे जाऊ शकतात. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर वैवाहिक जीवनामध्ये यांचा स्वभावच मुळात असा असतो की पटकन रिॲक्ट करणारे असतात. छोट्या मोठ्या गोष्टीमुळे फारसं काय हे नाही करत, तडजोड वगैरे लवकर करत नाही, पटकन टोक गडत, पटकन रागावतात का पण आणि पटकन शांत पण होतात. परंतु होतात काय की ज्यावेळेस ते रागावतात त्यावेळेस गोष्टी थोड्याशा टोकाच्या बोलून मोकळ्या होतात आणि त्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये याचा थोडंसं त्रास होण्याची शक्यता जास्त असते. इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. डोळ्याच्या संदर्भातले त्रास यांच्यामध्ये होऊ शकतात. इथे एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे मेष राशीमध्ये साधारण 3 नक्षत्र येतात: अश्विनी, भरणी आणि कृतिका. पैकी अश्विनी नक्षत्रामध्ये जर का अमावास्या असेल तर अशा ज्या व्यक्ती असतात जीवनामध्ये खूपच पुढे जातात. त्यांना नेहमी
एक नंबर 1 वरती राहणं आवडतं आणि तशाच प्रकारचे ते पुढे सुद्धा खास करून कॉम्पिटिशन एक्झाममध्ये पुढे जाऊ शकतात. सरकारी जॉब यांना लागू शकतो. भरणी नक्षत्रामध्ये जर का अमावास्या असेल तर अशा व्यक्तींचे 2 स्वभाव साधारणतः दिसून येतात. हे स्वभाव साधारणतः अशा व्यक्ती काम करायला लागला तर अफाटपणे काम करतात. मग ते मागे पुढे बघणार नाहीत आणि जर का आराम करायची त्यांची वेळ असेल की तेव्हा आराम करायचं वाटलं तर 24-24 तास पडे रहो, म्हणजे दिवसेंदिवस पडे रहो असाच प्रकार असतो. त्यामुळे कधी हे अतिशय काम करणारे दिसतील आणि कधी-कधी ते खूपच म्हणजे आळसावलेले अशा प्रकारे दिसेल. तर ही थोडीशी वेगळी गोष्ट दिसून येते आणि खास करून हे जे नक्षत्र आहे, भरणी नक्षत्र, यांना ॲडिक्शन किंवा व्यसन लागण्याची शक्यता थोडीशी जास्त असते. याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. कारण या रवीच्या आसपास शुक्रसुद्धा असतो. समजा तुमच्या पत्रिकेत शुक्र ठीक नसेल, शुक्र बरोबर नसेल किंवा तुमच्या पत्रिकेचं द्वितीय स्थान ठीक नसेल, तर मात्र ॲडिक्शन किंवा व्यसन लागण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात होते. तिसरं जे नक्षत्र आहे ते आहे कृतिका. कृतिका नक्षत्रामध्ये समजा अमावास्या असेल मेषेशी, तर ती अशुभ फलदायी असते. अशा ज्या व्यक्ती असतात त्या बिनधास्त असतात, कुणालाही घाबरत नाही आणि कुठल्याही प्रकारचे रिस्क घ्यायला बिनधास्तपणे तयार होतात. परंतु आरोग्याच्या संदर्भात ही अमावास्या अतिशय वाईट समजली जाते. म्हणजे लागणं, कापणं, खरचटणं, ॲम्प्युटेशन होणं अशा प्रकारचे अनुभव येतात. म्हणजे गृहसौख्याच्या बाबतीत सुद्धा हा योग तितकासा चांगला नाही. माता-पिताचं सुख कमी मिळणं अशा प्रकारचे अनुभव येतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोळ्याच्या संदर्भातले त्रास होण्याची शक्यता सुद्धा बऱ्याच प्रमाणात होते आणि वैवाहिक जीवनामध्ये समजा तुमची मेष राशीची कृतिका नक्षत्रातली अमावास्या असेल तर ती वाईट ठरते. मात्र ही अमावास्या संपूर्णपणे अशुभ फलदायी अशी मात्र नाही. म्हणजे या ज्या व्यक्ती असतात त्या निधड्या छातीच्या असतात, बिनधास्त काम करणाऱ्या असतात. म्हणजे ज्या ठिकाणी अशा गुणांची आवश्यकता म्हणजे रिस्क टेकिंग पॉवर सुद्धा यांची जबरदस्त दिसून येते. म्हणजे ज्या ठिकाणी अशा प्रकारचे क्षेत्र आहेत जसं पोलीस आहे, फायर ब्रिगेड आहे, फॉरेस्ट्री आहे, कस्टम्स आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला रिस्क घेण्याची तयारी जास्त असते त्या ठिकाणी या व्यक्ती अतिशय व्यवस्थितपणे पुढे जाऊ शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ज्या व्यक्ती आहेत बिझनेसमध्ये गेल्या आणि समजा त्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळालं तर या व्यक्ती जीवनामध्ये खूपच पुढे जाऊ शकतात. आर्थिक फार मोठा पल्ला गाठू शकतात. स्वतःचं घर असणं, गाडी असणं आणि चांगल्या प्रकारची शिल्लकं असणं अशा प्रकारचे अनुभव यांच्या बाबतीत खूप चांगल्या प्रकारे दिसून येतात. त्यामुळे अमावास्या जी आहे ही राशीमध्ये आणि नक्षत्रामध्ये कोणते आहे याकडे बघूनच साधारणतः ठरवता येतं की ती शुभ आहे किंवा अशुभ आहे. इथे एक गोष्ट सांगण्यासारखी वाटते, स्त्रियांमध्ये साधारणतः अमावास्या असते ही थोडीशी अशुभ फलदायी मानली जाते. कारण चंद्र जो आहे तो भरण पोषण करणारा ग्रह आहे किंवा स्त्रीत्वाचा कारक ग्रह आहे आणि त्याचं बळ हे अमावास्यामध्ये कमी असल्या कारणामुळे स्त्रियांच्या बाबतीत समजा अमावास्या असेल तर साधारणतः त्यांना गायनॅक त्रास होणं किंवा ज्याला आपण संततीच्या संदर्भातले त्रास होणं अशा प्रकारचे काय अनुभव येऊ शकतात. अर्थात त्याच्यावरती डॉक्टरी इलाज वगैरे असतात, परंतु मूलतः अशा प्रकारचे काही त्रास होण्याची शक्यता थोडी जास्त प्रमाणात होऊ शकते. तर मित्रांनो, हे होतं जर का अमावास्येचा जन्म असेल तर त्या व्यक्तीचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.